जय हिंद जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त. हे बघा आज अमरकंटकमध्ये मृत्युंजय आश्रममध्ये आम्ही मुक्कामी उभा आणि आत्ता कपिलधारा झालं, तपोभूमी झाली आणि आत्ता बघा जैन मंदिर एक प्रसिद्ध प्राचीन देवस्थान आहे, तर ते पाहण्यासाठी बघा आता आम्ही निघालो बघा. तर ते आपण दाखव नर्मदे. हे बघा हे अमरकंटक. तर हे बघा इकडं ते जैन मंदिर, हे जाण्याचा रस्ता आहे बघा. हा महाराज चालले पुढं आगे. हाँ, ये आगे से ऐसे मुड़ना है. हाँ, आगे से इधर मोड़ने का. बाएं हाथ. हे बघा इथं असा हा रस्ता आहे मंदिर बघा. का रास्ता है. जैन मंदिरचा रस्ता आहे बघा. किती अगदी रस्त्याने डिझाईन वगैरे काढली बघा. इथं खरं म्हणजे एक प्राचीन जैन मंदिर आहे बघा. इथं बघण्यालायक आहेत. तर लोक परिक्रमावासी काही एक दिवस येतात, थांबतात, ते काही जात नाही तिकडं. पण आम्ही थांबलो आहे जरा. संपूर्ण म्हणलं हे अमरकंटक याचं संपूर्ण दर्शन घेण्यासाठी इथं आम्ही थांबलेलो आहे. तर आज जैन मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघालो आहे. जैन मंदिर का आगे का रास्ता. इधर ऐसे जाने का नाही का. हाँ, जैन मंदिर काय सुंदर आहे ना रे. जैन मंदिर मध्य प्रदेश पर्यटन होतं. डेमो अमरकंटक 400 मीटर होतं. हे सुंदर ही आहे. हे पुराणा तिथं नाही काय. खरोखर म्हणजे बघण्यासारखं आहे बघायला जैन मंदिर. हे बघा सुंदर असं बघा पौराणिक हे अमरकंटकमधील जैन मंदिर आहे बघा. खरोखर म्हणजे किती सुंदर असं मंदिर आहे बघा. पण काहीच लोक अमरकंटकला येणारे प्रत्येक लोकच इथं असे बहुतांश लोक येतात दर्शन घेण्यासाठी आणि खास पाहण्यासाठी बघा. इतकं असं मंदिर सुंदर मंदिर आहे बघा. आता हे आतमध्ये गेल्यावर आपणाला दाखवतो बघा. पण हे मंदिर आज मी बाहेरून आपणाला दाखवतो आहे. इथं आज खास जैन मंदिर बघण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो आहे पहा. हे महाराज ज्यांना माहिती होतं तर म्हणलं नाही जैन मंदिर बघायचं आम्ही कालपासून म्हणलं, पण ते काल उशीर झाला त्यामुळं जमलं नाही यायला. तर हे बघा हे जैन मंदिर आहे बघा. अमरकंटक तपोभूमी म्हणजे ही नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे बघा इथे. आणि इथं हे जैन मंदिर आहे असं तीर्थाच्या ठिकाणी. नर्मदे हा. इथं जरा थोडा रस आहे, रस घ्यावा म्हणलं का. किती सुंदर असा परिसर आहे बघा जैन मंदिराचा. खरोखर म्हणजे बघण्याला आहे. आणि खरंच अमरकंटकमध्ये हे मी आत्तापर्यंत असं जैन मंदिर पहिलं होतं बघा. हे फार प्राचीन आहे. सुंदर असं कलाकृतीने बांधकाम केलेलं आहे बघा या जैन मंदिरात. खरंच सुंदर आहे. नर्मदे हा. जैन मंदिर बघा आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे बघा. इथं आचार्य विद्यासागरनम 108 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर अमरकंटक. हे देखो ऐसा आहे असं हे जैन मंदिर आहे बघा. इथं सुंदर असं जैन मंदिर आहे बघा. इथं असं पकडवायचा इधर इधर कट कर. बंद कट कर. आणि इथं आम्ही आलोय बघा. खरंच किती सुंदर असं दर्शन घेण्यासाठी आलो. चप्पल वगैरे इथं काढायची.
जैन मंदिर आहे बघा. हे आतलं मंदिर किती मोठं मंदिर आहे बघा. खरोखर लय सुंदर असं मंदिर. हे बघा किती उंच असं मंदिर आहे बघा. याचा कळस, मंदिराचा कळस किती उंच आहे. खरोखर हे बांधकामच लय भारी आहे बघा. हे महाराज आहेत नर्मदे मंदिर आहे. ते फार सुंदर जैन मंदिर आहे पहा. खरोखर म्हणजे अगदी बांधकाम बघून मंदिराचं मन रमून गेलं बघा. खरंच हे म्हणजे मंदिर आहे. महावीर यांचं मोठं इथं स्थान आहे बघा या अमरकंटकमध्ये. तर आज योग आला बघा या मंदिर पाहण्याचा. मी ऐकून होतो की अमरकंटकचे जैन मंदिर हे अवश्य पाहावं. तर आज दर्शन झालं. नर्मदे हा. हे बघा आता आमचं जैन मंदिराचं दर्शन झालं बघा. भगवान महावीर यांची मूर्ती जवळजवळ 10 फुटाची मूर्ती आहे बघा. फार सुंदर अशी मूर्ती आहे तांब्या पितळाची. तर मंदिर पण लय अगदी भव्य असं मंदिर आहे बघा. हे खरोखर म्हणजे पाहण्यासारखं आहे. काम चालू आहे अजून, पण मंदिराचं असं सुंदर असं काम चालू आहे बघा. हे असं मंदिर आहे बघा. हे कळस त्याचं मंदिराचं. हे असं सुंदर असं मंदिर. नर्मदे हार, नर्मदे हार. खरोखर मंदिर पाहण्यालायक मंदिर आहे आणि खरंच म्हणजे हे अवश्य मंदिराला भेट दिली पाहिजे. नर्मदे हार, नर्मदे हार. फोटो ले लो. नर्मदे हार, नर्मदे. मी तर दर्शन घेतल्यानंतर थोडा नाश्ता करावा म्हणलं बघा. तरी तर सामोसे अगदी लय भारी मिळतात बघा. म्हणजे तयार केलेले सामोसे अगदी इथं करून. तर ते पण स्वस्त, 20 रुपयाला एक. हां हे बघा. अगदी बेस्ट अगदी सामोसे मिळाले. नर्मदे यार. जैन मंदिराचं दर्शन घेतलं बघा. फार सुंदर असं मंदिर आहे. खरोखर मंदिरात म्हणजे पाहून समाधान झालं. तर आता आम्ही दर्शन घेऊन आता आश्रमावर निघालो आहे पहा. तर मग उद्या दाखवू दुसऱ्या ठिकाणचं अमरकंटकचं एक प्रेक्षणीय स्थळ. तर खरोखर म्हणजे असं अमरकंटक म्हणजे एक खास एक तपोभूमीत असं एक प्रेक्षणीय स्थळ आहे तपोभूमीमध्ये. खरं पाहण्यासारखी. तर मी संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आज दर्शन झालं बघा. श्री महावीर मंदिर आहे बघा. खूप सुंदर असं मंदिर आहे जैन मंदिर. आता व्हिडिओ इथं संपवतो. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नर्मदे हा.